त्या जोशी हत्याकांडानंतर घडलेली ही मोठी घटना होती। 5 बायका, 2 लहान मुलं अशी 7 जणांची हत्या झाली। एकोणीसशे 94 साली घडलेलं पुण्यातील राठी हत्याकांड सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडवणारं एक प्रकरण म्हणून ओळखलं जातं। राठी हत्याकांड हे 26 ऑगस्टला घडलं होतं, ज्यात राठी कुटुंबातील एकूण 7 जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। हे हत्याकांड घडवून आणणारा राजू नावाचा हा व्यक्ती राठी कुटुंबियांच्याच दुकानात कामाला होता। राजूने अत्यंत शिताफीने आपल्या 2 मित्रांना सोबत घेऊन राठी कुटुंबियांच्याच घरावर चोरी करण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता। 70-80च्या दशकातलं पुणे आपली जुनी ओळख मागे टाकत 90च्या दशकात हळूहळू बदलू लागलं होतं। याच पुण्यात संजय राठी नावाचे एक गृहस्थ त्यांच्या कुटुंबांसोबत कोथरूडच्या शीलविहार कॉलनीमध्ये गुण्या गोविंदानं राहत होते। संजय राठी यांच्या कुटुंबात त्यांचे वडील केशरीमल राठी, आई मीराबाई राठी, लहान बहीण प्रीती राठी, बायको बबिता आणि 2.5 वर्षांचा लहान मुलगा होते। संजय राठी यांना अजून एक बहीण होती, जिचं नाव हेमलता असं होतं। हेमलताचं लग्न 1992 साली श्रीकांत नामंदर नावाच्या व्यक्तीसोबत झालेलं होतं, त्यामुळे ती दुसऱ्या गावात राहत होती। मात्र 26 ऑगस्टच्या त्या दिवशी हेमलता तिच्या मुलासह सकाळीच तिच्या भावाच्या म्हणजेच संजय राठी यांच्या घरी आली होती। संजय राठी आणि त्यांच्या वडिलांच्या मालकीचं एक दुकान होतं। या दुकानात राजू राजपुरोहित नावाचा एक तरुण कामाला होता। याच राजूनं त्याचा मित्र नारायण आणि जितेंद्रला सोबत घेत एके दिवशी राठी कुटुंबियांच्या घरात एका भयानक चोरीचा प्लान आखला। या 3 जणांच्या टोळीचा म्होरक्या होता राजू राजपुरोहित। राजू राजपुरोहित हा मूळचा राजस्थानचा होता। 1994 साली पुण्यात आल्यानंतर त्यानं पार्ट टाइम काम करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मी रोडवरच्या बॉम्बे विहार नावाच्या एका दुकानामध्ये तो काम करू लागला। नारायण आणि जितेंद्र सुद्धा याच बॉम्बे विहार दुकानामध्ये काम करत होते, त्यामुळे या तिघांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्याचं रूपांतर नंतर मैत्रीमध्ये झालं। पण राजूची बॉम्बे विहार मधली नोकरी फार दिवस टिकली नाही। त्याला 8 जून 1994 रोजी बॉम्बे विहार मधून काढून टाकण्यात आलं। त्यानंतर त्यानं राठी कुटुंबाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली। राठींच्या दुकानात काम करत असताना राजूला अनेक वेळा डबा आणण्यासाठी राठी कुटुंबाच्या घरी जावं लागायचं। या दरम्यान त्याची घरातल्या लोकांची चांगली ओळख झाली आणि त्याला घराची रचना पूर्णपणे समजली। कोणत्या वेळेस कोण घरी असतं याचा त्याला चांगलाच अंदाज आला होता। अशातच त्यानं राठींच्या दुकानात 2-2.5 महिने काम केल्यावर संजय राठी यांच्याकडे पगारवाढीची मागणी केली। मात्र संजय राठींनी राजूची पगारवाढीची मागणी नाकारली। त्यामुळे राजूनं त्यांच्या दुकानात काम करणं सोडून दिलं। या दरम्यान राजूच्या इतर 2 मित्रांनी म्हणजेच नारायण आणि जितेंद्र यांनी सुद्धा बॉम्बे विहार मधलं काम सोडलं। त्यामुळे आता हे तिघे मित्र पुण्यातील एका चाळीच्या खोलीत विना नोकरीचे प्रत्येक दिवस कसा तरी ढकलत होते। की त्यावेळेस वर्तमानपत्रातनं आणि कोथरूडमध्ये आणि पुण्यातनं घबराट झाली होती, कारण पुण्यात पूर्वी जोशी हत्याकांड झालं होतं। त्या जोशी हत्याकांडानंतर घडलेली ही मोठी घटना होती, त्यामुळे आम्हाला अजून तपास का लागत नाही म्हणून ह्याकरता आम्हाला वारंवार फायलावर घेतलं गेलं पोलिसांना। पण आम्ही एवढंच सांगत होतो, कारण पोलीस सगळेच तपास अधिकारी किंवा पोलीस हा तपास काय झाला हे सगळं उघड करू शकत नाही। त्यामुळे पण तो जो उघड केला तर आरोपींना माहिती कळते आणि ते त्याचा पुढचा प्लॅन बदलतात, त्यामुळे आम्हाला हे करता आलं नाही। आणि ह्याच्यात गोष्ट अशी झाली की ह्याच्यात आम्हाला पहिल्या दिवशी पक्क खात्री अशी झाली की ह्यांनी जर अनोळखी माणसाला दार कसं उघडतील। राजू राजपुरोहित हा
ओळखीचा म्हणून दार उघडलं गेलं आणि हा पुढं प्रकार घडला. आणि नंतर तपासात मग हा गुन्हा कसा घडला हा आम्हाला आरोपींना कळाला आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत गेलो. राजू राज पुरोहित जेव्हा संजय राठींच्या दुकानात कामाला होता तेव्हाच त्याच्या डोक्यात काही शैतानी विचार घुटमळत होते आणि त्यामुळेच अत्यंत शिताफीने राठी कुटुंबियांच्या सर्व हालचालीवर त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. यासोबतच त्याने राठी कुटुंबियांशी खूप चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला होता. कदाचित यामुळेच राजूने त्याच्या सेटकडे म्हणजेच संजय राठीकडे पगारवाढीची मागणी देखील केली होती. मात्र संजय राठींनी राजूची ही मागणी मान्य केली नव्हती आणि त्यामुळे राजूच्या मनात संजय राठींबद्दल राग होता आणि पुढे याच रागाचं विकृतीत रूपांतर झालं. नोकरी धंदा काही नसल्यामुळे आता राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघही बेरोजगार होते. त्यामुळे आता तिघांनाही त्यांच्या पोटापाण्याची चिंता चांगलीच सतावू लागली होती. खिशात असलेले थोडेफार पैसे सुद्धा आता संपत आले होते. अशातच राजूला एक विकृत आयडिया सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. राजूच्या डोक्यात आलेली ही विकृत कल्पना तो नारायण आणि जितेंद्र या दोघांना सांगतो. त्या दोघांनाही राजूचा हा प्लान आवडतो आणि ते दोघे राजूनं सांगितल्याप्रमाणे संजय राठींच्या घरावर दरोडा घालण्याचा कट रचू लागतात. या तिघांनी मिळून आधी 23 ऑगस्ट 1994च्या रात्री राठींच्या घरावर दरोडा घालण्याचा निर्णय केला होता. मात्र या प्लॅन मध्ये थोडा बदल करून त्यांनी नंतर 24 ऑगस्टच्या रात्री राठींच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. दरोडा टाकणं सोपं जावं यासाठी तिखट मसाला जवळ ठेवून तो राठी कुटुंबियांच्या डोळ्यात टाकायचा असा राजू आणि त्याच्या दोन्ही मित्रांचा प्लान. राठी परिवाराची हत्या करण्यासाठी त्यांच्यापैकी एकानं स्वतःचं चांदीचं ब्रेसलेट चाळीजवळच्या एका सराफाच्या दुकानात गहाण ठेवलं. त्या पैशातून त्या तिघांनी चाकू विकत घेतली. आता राठी कुटुंबियांच्या घरी दरोड्याची संपूर्ण पूर्वतयारी झालेली होती, पण तरी देखील 24 तारखेला सुद्धा ते तिघे राठींच्या घरी गेले नाहीत. आता त्यांनी नव्यानं 25 तारखेच्या दुपारची वेळ निवडली, कारण त्यांच्या असं लक्षात आलं होतं की दुपारी 2 ते 4च्या दरम्यान या परिसरात संपूर्ण शुकशुकाट असतो. म्हणून त्यांनी दुपारी 2 ते 4 या वेळेतच राठींच्या घरी जाऊन संपूर्ण एवज लुटायचा आणि घरी जो कोणी असेल त्यांना मारून टाकायचं असा निर्णय केला. अखेर तो 26 ऑगस्टचा काळा दिवस उजाडला. संजय राठींची बहीण हेमलता तिचा पती आणि लहान मुलांसह संजय राठींना राखी बांधण्यासाठी घरी आली होती. दुपारी जेवण झाल्यावर संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत मोटरसायकलवरून काही कामानिमित्त बाहेर गेले. तेव्हा राठींच्या घरात फक्त महिला आणि 2 लहान मुलं होती. ठरल्याप्रमाणे राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघही दुपारी 12च्या दरम्यान त्यांच्या खोलीतून बाहेर पडले आणि चाकू आणि तिखट घेऊन ते राठींच्या घराजवळ आले. राजू राठींच्या घराजवळ आला तेव्हा त्यांच्या घराचं दार अर्धवट उघडं होतं. तेवढ्या वेळात नारायण आणि जितेंद्रनं त्या मजल्यावरच्या इतर फ्लॅटच्या दारांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या. राठींच्या घरात राजूनं हळूच डोकावून पाहिलं तेव्हा घरात फार कोणी दिसत नव्हतं. तेव्हा हीच योग्य वेळ साधून राजू आणि त्याचे मित्र राठींच्या घरात घुसले आणि घराचं दार आतून त्यांनी लावून घेतलं. त्या तिघांना अचानक घरात आलेलं पाहून घरातल्या बायकांनी आरडा ओरड करायला सुरुवातही केली. तेव्हा त्यांचा आवाज ऐकून घरात हजर असलेले सगळे हॉलमध्ये दाखल झाले. घरातील सर्वजण हॉलमध्ये येताच त्या तिघांनी त्यांच्यावर तिखट मसाला फेकला आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून शांत राहायला सांगितलं. तेव्हा हॉलमध्ये एकत्र असलेल्या कुटुंबियांना राजू आणि त्यांच्या मित्रांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं. नारायणनं मीराबाई राठींना घरातले दागिने आणि पैसे कुठे आहे याची विचारणा केली. मीराबाईंनी घरातल्या ऐवजाची जागा नारायणला दाखवली आणि सगळं घेऊन जा पण कुणाला इजा करू नका अशी विनवणी केली. नारायण आणि जितेंद्र
मीराबाईंना एवत असलेल्या खोलीत घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मीराबाईवर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संजय राठींच्या पत्नीला म्हणजेच बबिताला दुसऱ्या खोलीत नेऊन चाकूने वार करून मारण्यात आला. संजय राठींचा मुलगा चिरागलाही अशाच पद्धतीनं मारण्यात आला. चिराग नंतर संजय राठींच्या लहान बहिणीला म्हणजेच प्रीतीला राजूनं बाथरूम मध्ये नेलं आणि वॉशिंग मशीनच्या वायरनं प्रीतीचा गळा आवळून तिचाही खून केला. प्रीती मेली आहे असं समजून राजू आणि नारायण हे दोघं तिथून बाहेर पडले. पण नारायणला परत बाथरूम मधून आवाज ऐकू आला, त्यामुळे तो परत बाथरूम मध्ये गेला आणि तेव्हा प्रीती अजूनही जिवंत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्यानं तिच्यावर चाकूनं वार करायला सुरुवात केली. यानंतर राजूनं आणि नारायणनं सत्यभामाबाईंना किचन मध्ये नेलं आणि तिथे त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राजू आणि नारायण हे दोघे हेमलता आणि तिचा मुलगा प्रतीक यांना ज्या खोलीत ठेवलं होतं तिथं गेले आणि त्यांनी हेमलता आणि प्रतीकची सुद्धा निर्घृणपणे हत्या केली. हा राजपूत आम्ही तपासात आम्ही करायचो तपास करायचो तर हा राजपूत खूप रडायचा त्याच्या इंटरॉगेशनमध्ये रडायचा. जितू गेलोत आणि नारायण चौधरी हे मात्र पक्के मुरलेले होते. तर राजू तर राज हा ही जी सुरी चालवली ती जितू गेलोत नाही, राजपुरोहितने नाही. राजपुरोहितने काही केलं नाही. राजपूत यांना सगळं मार्गदर्शन केलं, पण सुरी चालवली ती जितू खोलेत नाही. त्या जितू खोलेतने आम्हाला सांगितलं किंवा तू हे कसं तुला माहिती पडलं, तर तो म्हटला की मी ज्या गावात राहतो राजस्थानमध्ये तिथनं पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे, तर आम्हाला तिथं आम्ही चोरून मारून जायचो, आम्हाला तिकडं मी हे शिकलो सर. राजू आणि त्याच्या दोन मित्रांनी ज्या प्रकारे राठी कुटुंबियांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला होता तो एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाच्या पटकथेला शोभेल असा जरी असला तरी प्रत्यक्षात कितीतरी पटीने जास्त भयानक आणि विकृत होता. कारण 26 ऑगस्टच्या त्या दिवशी राजू आणि त्याच्या साथीदारांनी मिळून राठी कुटुंबियांच्या घरात फक्त चोरी केली नाही तर घरातील 7 जणांची अत्यंत अमानुषपणे हत्या देखील त्यांनी केली. 26 ऑगस्टच्या भयावह दिवशी संजय राठींच्या घरी हजर असणाऱ्या सगळ्यांना मारल्यानंतर राजू आणि त्यांच्या साथीदारांनी घरातला एवज एका बॅग मध्ये भरायला सुरुवात केली. जेवढं त्या बॅग मध्ये मावू शकेल तेवढं सगळं त्यांनी सोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घरातून बाहेर पडायच्या आधी नारायण राठींच्या घरातून एक खाकी पॅन्ट घेऊन रक्तानं भरलेली त्यांची पॅन्ट बदलली. जितेंद्रनंही त्याचा रक्तानं भरलेला शर्ट बदलला आणि राठींच्या घरातलाच एक शर्ट त्यानं घातला. रक्तानं भरलेले त्यांचे कपडे त्यांनी त्याच बॅग मध्ये ठेवले आणि निघायची तयारी केली. मात्र याच वेळी घरातला फोन वाजला. तेव्हा चाकूनं त्यांनी फोनची वायर देखील कापून टाकली. अशातच घरातल्या आतल्या खोलीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिघांनी जेव्हा आत जाऊन पाहिलं तेव्हा आत चिमुकला प्रतीक जिवंत होता. जितेंद्र नारायणकडून चाकू घेऊन प्रतीकवर निर्दयीपणे वार करायला सुरुवात केली. घरातल्या सगळ्या व्यक्तींचे खून केल्यानंतर आणि गोळा केलेला एवज बॅग मध्ये भरून ते तिघे चाळीच्या खोलीवर परत आले. जितेंद्रांनी नारायणनं राजूला त्यांचे रक्तानं भरलेले कपडे धुवायला सांगितले आणि राठी कुटुंबाची हत्या केली. तो चाकू त्यांनी लपवला. संध्याकाळच्या 5:45च्या वेळेला संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत घरी परत आले. घराच्या डुप्लिकेट चावीनं संजय राठींनी दार उघडलं आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सत्यभामाबाई दिसल्या. त्यानंतर घरातले इतर मृतदेह संजय राठींच्या नजरेस पडले. राठी कुटुंबियांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी राजूनं सगळी काही वृत्तपत्र विकत आणली. त्यामध्ये राठी कुटुंबातील हत्याकांड आणि दरोड्या संदर्भात बातम्या होत्या, पण कुणावर संशय व्यक्त केला हे मात्र त्यात नमूद नव्हतं. त्यामुळे संध्याकाळी राजू आणि त्याच्या साथीदारांनी खास सायंकाळी
प्रसिद्ध होणारं वर्तमानपत्र विकत आणलं। त्यामध्ये मात्र संशयाची सुई या तिघांवर असल्याविषयी उल्लेख होता। बातमी वाचून त्या तिघांनी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी राजू आणि त्यांच्या साथीदारांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम हाती घेतली। या मोहिमेत नारायणला 5 सप्टेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली। राजूला 15 ऑक्टोबर 1994 तर जितेंद्रला 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली। तिघांनाही राजस्थान मधल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली होती। या तिघांनाही बेड्या घातल्यानंतर राठी हत्याकांडाचा खटला सुरू झाला। हा खटला सुरू होण्याआधी राजू राजपुरोहितनं पोलीस आयुक्तांना पत्र लिहून गुन्हा कबूल करण्याविषयी इच्छा व्यक्त केली। राठी हत्याकांडाच्या संदर्भात कोणीही साक्षीदार नव्हता, त्यामुळे राजूचा कबुली जबाब कोर्टात स्वीकारण्यात आला। राठी कुटुंबियांच्या हत्येचा कट रचणारा मुख्य आरोपी राजू राजपुरोहित हा माफीचा साक्षीदार झाला। पुढे ट्रायल कोर्टानं नारायण आणि जितेंद्रला फाशीची शिक्षा ठोठावली। मात्र नारायण आणि जितेंद्रनेही तत्कालीन राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला आणि 2016 साली जितेंद्रला फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्यात आली। नारायणने सुप्रीम कोर्टासमोर गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचं सांगून पुनर्विचार याचिका दाखल केली। गुन्हा घडला त्यावेळी नारायण 12 वर्षाचा असल्यानं कोर्टानं देखील त्याच्या सुटकेचे आदेश दिले। 23/2/1998 निकाल लागला आणि राजू राजपुरोहितला मुक्तता झाली आणि ह्या दोघांना फाशीची शिक्षा झाली। आता ह्यानंतर हे 2 आरोपी आहेत, हे 2 आरोपी अपिलात गेले। त्या अपिलात यांची म्हणजे ही केस पितळे सेशन जज ह्यांच्यासमोर चालली आणि मग नंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर यांची शिक्षा खालच्या सेशन कोर्टाने दिलेली शिक्षा ही कन्फर्म झाली। कन्फर्म झाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात गेले तिथेही त्यांची शिक्षा कन्फर्म झाली। पुढं मग ह्यांनी राष्ट्रपतीकडे काय अपील केलं आणि त्यावेळेस असा त्यांनी दावा केला की हा गुन्हा घडला तेव्हा आम्ही अल्पवयीन होतो। पण ते काय ह्या दोन कोर्ट सेशन कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात यांनी कधीही क्लेम केलं नाही आणि त्यामुळे अशा दृष्टीने ही केसचा तपास लागला। 1994 मध्ये घडलेल्या या भयावह घटनेला आज बरीच वर्ष उलटून गेली आहेत। मात्र आजही जेव्हा कधी लुटमारी आणि दरोड्यासंबंधित गुन्ह्यांचा उल्लेख निघतो तेव्हा पुण्यातील राठी हत्याकांडाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। अपराध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह। तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी।